हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्स हा जो चॅप्टर आहे. तर या चॅप्टरमधल्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणते टॉपिक्स असे आहेत जे आपण स्किप करू शकतो. त्यासोबतच डेरिव्हेशन कोणते केले पाहिजेत, कोणते एक्स्ट्रा क्वेश्चन्स केले पाहिजेत आणि टेक्स्टबुकमध्ये जे काही एक्सरसाइज आहेत त्याच्यामधले कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अलॉंग विथ PYQs. सो बेसिकली हा जो आपला चॅप्टर आहे तर हा 7 मार्क्ससाठी आहे विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन आहे 5 मार्क्ससाठी. सो लेट अस चेकआउट. आय होप की तुम्ही सगळ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करायची आहे 12च्या अभ्यासाला. जर तुम्ही अजूनही सुरुवात केली नसेल तर याचा व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिलं तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन तुम्ही स्किप करणार आहात. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. याच्यावरती तुम्हाला कुठलाही क्वेश्चन याच्या आधी नाही विचारला गेला आहे आणि आता पण नाही विचारला जाणार, सो तुम्ही हे स्किप करू शकता. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमधला हा पहिला पार्ट स्किप करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला व्ही म्हणजे काय, ओमेगा म्हणजे काय वगैरे वगैरे सांगितले. नेक्स्ट तुम्ही जर PYQsमध्ये पाहिलं तर व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा राईट डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा 1 मार्कचा क्वेश्चन जुलै 19मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलरली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्या आधी नाही विचारले गेले, बट तरीही तुम्ही करून ठेवू शकता, कारण युनिफॉर्म विचारलं जातं तर चान्सेस आहेत की नॉन युनिफॉर्म पण मे बी फ्युचरमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. सो तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे काही नाही करायचं आहे. तुम्हाला फक्त एक काम करू शकता, तुम्ही डायजेस्टमध्ये किंवा मास्टर की टार्गेट जे काय तुम्ही फॉलो करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा डिफरन्स पाहायला मिळेल. सो बेस्ट आहे तुम्ही तो डिफरन्स करा, म्हणजे दोघांचे पण डेफिनेशन्स पण बाय हार्ट होतील, एक्स्ट्रा पॉईंट्स पण बाय हार्ट होतील आणि डिफरन्स पण लक्षात राहील. ठीक आहे. सो असे पॅराग्राफमध्ये आन्सर्स पाठ करण्यापेक्षा शक्यतो जे काही डिफरन्स बिटवीन आहे दोघांमधलं तर ते करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी तुम्ही हे टॉपिक्स स्किप करू शकता. हे तुम्हाला हवं तर न्यूमॅरिकल करू शकता, नाहीतर इझी आहे, तुम्ही एकदा वाचलं तरी पण तुम्हाला कळेल. नेक्स्ट आहे, तुम्ही जर पाहिलं तर मार्च 2010 आणि मार्च 2018मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स यांच्यामधला डिफरन्स. सो डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी डिफरन्स आला होता. सो ॲटलिस्ट तुम्ही मिनिमम 4 पॉईंट्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो पहिला पॉईंट काय येऊ शकतो की सेंट्रिपिटल फोर्स हे इज डिरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सर्कल आहे. नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे, तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा स्युडो फोर्स आहे. नेक्स्ट तुम्ही दोघांचे फॉर्म्युला लिहू शकता. आणि 4th पॉईंटमध्ये सेंट्रिपिटल फोर्स इज कन्सिडर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स इज कन्सिडर्ड इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हे तुम्ही घेऊ शकता. सो बाकी हे सगळं पूर्ण थिअरी करण्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही कोणतेही 4 डिफरन्स बिटवीनचे पॉईंट्स करा, इनफ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे जे डेरिव्हेशन आहे खूप महत्त्वाचं आहे. हे डेरिव्हेशन याच्या आधी पण एक्झाममध्ये आलं आहे आणि इथून पुढे पण येऊ शकतं. तुम्हाला जेव्हा डेरिव्हेशन विचारलं जातं एक्झाममध्ये तेव्हा तुम्हाला ते ॲटलिस्ट 2 ते 3 मार्कांसाठी विचारलं जातं. सो काय काय करणं एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डायग्राम ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. ही जी काही डायग्राम तुम्ही ड्रॉ केली ही तुम्ही एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. एक्सप्लेन करणं म्हणजे काय, तर तुम्ही ते एक व्हेकल घेतलं आहे, त्याच्यावरती अपवर्ड N फोर्स ॲक्ट करतो आहे, डाऊनवर्ड MG ॲक्ट करत आहे, हा सेंटर आहे, फ्रिक्शन लेफ्ट साईडला ॲक्ट करत आहे, सेंटर टू इथे काहीतरी P पॉईंट घ्याल तर CP हे रेडियस आहे. सो बेसिकली हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. डायग्राम ड्रॉ करायला आणि एक्सप्लेन करायला असं मिळून 1 ते 1.5 मार्क असतात, डिपेंड्स की क्वेश्चन किती मार्कांना विचारलेलं आहे. नेक्स्ट तुम्ही हे सगळं सॉल्व करणार आहात आणि फायनल रिझल्ट लिहिणार आहात. ठीक आहे. सो बेसिकली हे सगळं तुम्हाला करायचं आहे. यासाठी तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी डेरिव्हेशन येतं. हे ओबीसी तुम्ही स्किप करणार आहातच. नेक्स्ट आहे वॉल ऑफ डेथ, यू कॅन स्किप. फक्त त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण तुम्हाला न्यूमॅरिकल्समध्ये व्ही मिनिमम फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतं. सो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, बाकी डेरिव्हेशन नाही केलं तरी पण चालेल. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा तुम्हाला व्ही मिनिममच विचारले. सो असं तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये व्ही मिनिमम विचारलं जाऊ शकतं. तुम्ही त्यासाठी फक्त फॉर्म्युला करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हेकल ऑन बँक रोड. येस, एक्झॅक्टली हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं व्हाय बँकिंग इज रिक्वायर्ड. सो हा प्रश्न या ठिकाणी गिव्ह द रिझन्समध्ये विचारला जातो. आय थिंक याच्या आधी पण खूप साऱ्या पेपर्समध्ये विचारला गेलेला आहे. सो तुम्हाला हा प्रश्न करून ठेवायचा आहे. सो हे तुम्हाला व्हाय द रोड इज बँक्ड ऑर व्हाय बँकिंग इज रिक्वायर्ड. सो हे तुम्हाला विचारलं जातं 2 मार्कांसाठी गिव्ह द रिझन्सच्या फॉर्ममध्ये. आणि नेक्स्ट आहे याचं डेरिव्हेशन. तुम्ही जर PYQsमध्ये पाहिलं तर मार्च 2010, ऑक्टोबर 2010, त्याच्यानंतर अजून ऑक्टोबर 2014, ऑक्टोबर 2015. सो बेसिकली आणि जुलै 2017. सो या सगळ्या वर्षांसाठी हा प्रश्न विचारला गेला होता बँकिंगचं डेरिव्हेशन लिहायला, बँकिंग ऑफ रोडचं डेरिव्हेशन लिहायला. ठीक आहे.
सो अगेन डायग्राम ड्रॉ करायची आहे, डायग्राम एक्सप्लेन करायची आहे, कोणता फोर्स कुठे ॲक्ट करतो आहे, वर खाली जे काही असेल ते एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला मोस्ट त्यांनी दिलं असेल त्याच्यामध्ये की काय काय तुम्हाला लिहायचं आहे, मोस्ट सेफ स्पीड लिहायचं आहे की थिटा लिहायचं आहे म्हणजेच अँगल लिहायचं आहे, हे सगळं दिलं असेल. जर नसेल दिलं तर तुम्ही एवढंच लिहून थांबणार आहात. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून विचारलं असेल की मोस्ट सेफ स्पीडसाठी पण एक्सप्रेशन फाइंड आउट करा, बँकिंग अँगलसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करा, तरच हे पुढचं करायचं, नाहीतर करायची गरज नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg केलं की इनफ आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला ह्याचं डेरिवेशन नाही आहेत, पण ह्याचं डायग्राम ड्रॉ करून फॉर्म्युला लिहायला येतं. प्रश्न कसा आला होता की ड्रॉ अ डायग्राम शोईंग ऑल कंपोनंट्स ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ व्हेकल मूव्हिंग ऑन अ कर्व बँक रोड. ठीक आहे. राईट द नेसेसरी इक्वेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड अँड स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ ईच टर्म इन्वॉल्ड इन इट. सो बेसिकली तुम्हाला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, सो या ठिकाणी मॅक्सिमम सेफ्टी स्पीडसाठी कुठे गेलं आपलं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, हे वाला राईट एन साइन थिटा, येस, हे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आहे. सो बेसिकली तुम्हाला तो डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि अलॉंग विथ तुम्ही याचं जे फॉर्म्युला आहे ते लिहिणार आहात. आता ते मिनिममचं आहे आणि कुठे गेलं मॅक्सिमम, कुठे गेलं खाली मॅक्सिममचं आहे. सो तुम्हाला फक्त फॉर्म्युला लिहायचं आहे, डायग्राम ड्रॉ करायचं आहे आणि फॉर्म्युलामध्ये आर काय आहे, जी काय आहे, म्यू एस काय आहे, व्ही काय आहे. सो बेसिकली हे तुम्हाला खाली लिहायचं आहे. ठीक आहे. थिटा काय आहे, कोणामधला अँगल आहे, हे तुम्हाला खाली फक्त लिहायचं आहे. हे डिराईव्ह वगैरे करायला येत नाही, फक्त डायग्राम ड्रॉ करा आणि त्याचा फॉर्म्युला लिहा आणि फॉर्म्युलामधले टर्म्स जस्ट लिहा की आर काय आहे, रेडियस आहे, जी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. सो जे काय असेल ते फक्त लिहा. ठीक आहे. याच्यावरती न्यूमॅरिकल्स सहसा येत नाहीत, पण आलेच तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला करावा लागेल. तसंही तुम्ही या डेरिवेशनसाठी फॉर्म्युला करतच आहात, सो अगेन यासाठी पण फॉर्म्युला करू शकता. बाकी हे तुम्ही कसं आलं काय आलं हे नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. अगेन नेक्स्ट आहे कोनिकल पेंड्युलमचं डेरिवेशन. हे पण खूप महत्त्वाचं आहे. 2009 ऑक्टोबर, त्याच्यानंतर 2008 मार्च आणि 2015 ऑक्टोबर. सो बेसिकली यासारख्या बऱ्याचशा वर्षी 2016 सालीसुद्धा हे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, जे की तुम्हाला अगेन रिपीट झालेले पाहायला मिळू शकतात. सो कोनिकल पेंड्युलमचं डेरिवेशन येतं डिरेक्टली. त्यासाठी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही ड्रॉ केले तरी पण चालेल, हे नाही केलं तरी पण चालेल. बेसिकली याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे, फक्त इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल फ्रेममधला आहे. तुम्ही ॲक्च्युअल डायग्राम ड्रॉ केली तरी पण चालेल, नो इश्यूज. ठीक आहे. सो बेसिकली हे डायग्राम तुम्ही ड्रॉ करणार आहात आणि त्याच्या खाली अगेन याच्यामध्ये कुठे तुम्ही बॉब घेतलेला आहे, बॉब किंवा जे काही तुम्ही पेंड्युलमसाठी घेणार असाल ते पॉईंट बास किंवा स्ट्रिंग तुम्ही कशाने दाखवताय, स्ट्रिंगची लेंथ काय आहे, अँगल काय आहे, कोणता फोर्सेस वरती ॲड करतायत, कोणते फोर्सेस खाली ॲड करतायत. सो हे सगळे तुम्ही इथे लिहिणार, कारण ऑब्व्हियसली तुम्ही डायग्राम ड्रॉ करताय. सो तुम्ही एक्झामिनरला एक्सप्लेन केलं पाहिजे की हां ही माझी डायग्राम आहे, याच्यामध्ये माझा सी पॉईंट आहे, बी बॉब आहे, ए काय आहे, बी काय आहे, वॉट एव्हर. सो जे काय असेल ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आफ्टर दॅट तुम्हाला सगळे फोर्सेस कसे बॅलन्स्ड आहेत ते दाखवायचं आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत स्टॉप करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला टी इज इक्वल टू 2π√L cos θ/g येत नाही तोपर्यंत. सो हे तुमचं डेरिवेशनचं लास्ट पॉईंट असेल. तुम्हाला पिरियड टी इज इक्वल टू 2π√L cos θ/g पर्यंत यायचं आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्ही हे सॉल्व करणार आहात. सो बेसिकली अजून एक प्रश्न तुम्हाला सांगायचा होता की तुम्ही जर PYQs पाहिले असतील तर एक MCQ आलं होतं पेंड्युलमच्या रिझल्टसाठी किंवा पेंड्युलमच्या टाईम पिरियडसाठी आणि त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे असे दिले होते ऑप्शन्स. त्याच्यामध्ये काही ठिकाणी ते L sin θ होतं, काही ठिकाणी G sin θ/L होतं, काही ठिकाणी G cos θ/L होतं. सो त्यातलं करेक्ट तुम्हाला डेरिवेशन किंवा जे पण करेक्ट एक्सप्रेशन आहे टाईम पिरियडसाठी फॉर द पेंड्युलम ते ओळखायचं होतं. सो त्याच्यामधून पण तुम्हाला म्हणजे याच्यामधून तुम्हाला तसे प्रश्न पण येऊ शकतात जे की तुम्हाला MCQला किंवा आन्सर इन वन सेंटेन्स किंवा यासारख्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला हेल्प करू शकतील. ठीक आहे. हे तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे एक्झाम्पल पण तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे हे तुम्ही एकदा ट्राय करा एक्झाम्पल. कोनिकल पेंड्युलमच्या फॉर्म्युलावरती आधारित आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशन तुम्ही जर पाहिलं असेल तर शेवटचा प्रश्न ऑलमोस्ट 4 मार्कांसाठी येतो आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन पण 4 मार्कांसाठीच येतं. 4 मार्क कसे, सगळ्यात पहिल्यांदा 1 मार्क डायग्राम ड्रॉ करायला आणि डायग्राम एक्सप्लेन करायला की तुम्ही ABCD काय घेतले ते. दुसरा मार्क अप्पर मोस्ट पोझिशनला, तिसरा मार्क मिड पोझिशनला आणि चौथा मार्क जे आहे तर ते लोअर मोस्ट पोझिशनला. असं मिळून एकूण 4 मार्कांसाठीचं हे विचारलं जातं. सो तुम्हाला मॅक्सिमम वेलोसिटी काढायला 1 मार्क, मिनिमम वेलोसिटीसाठी 1 मार्क आणि जे आपलं मधलं वेलोसिटी आहे जे की C किंवा D पॉईंटवरती असतं त्यासाठी 1 मार्क आणि डायग्राम आणि त्याच्या एक्सप्लेनेशनला मिळून 1 मार्क. असे एकूण 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. तुम्ही जर पाहिलं तर PYQsमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. 2013
अजून बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. सो तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठून बघून सांगते. सो बेसिकली हे PYQचं बुक आहे, स्पॉन्सरशिपचा हा व्हिडिओ नाही आहे, प्रमोशन पण नाही करत आहे. बट बेसिकली तुम्हाला हवं असेल तुम्ही हे बुक नक्की ट्राय करू शकता. टार्गेट पब्लिकेशनचं हे बुक आहे, बोर्ड क्वेश्चन्स विथ सोल्युशन नावाचं. सो याच्यामध्ये सगळेचे सगळे PYQs अलॉंग विथ सोल्युशन आहे. यांचं फक्त क्वेश्चन्सचं बुक पण येतं, ते थोडं स्वस्त आहे, पण त्याच्यामध्ये आन्सर्स नाही आहेत. सो तुम्हाला आन्सर्स डायजेस्टमधून वगैरे किंवा टेक्स्टमधून पाहावे लागतील. पण या बुकमध्ये जे सोल्युशनवाले बुक आहे याच्यामध्ये आन्सर्स पण आहेत. सो इफ यू वॉन्ट तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही आता जेव्हा हे क्वेश्चनचं आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे ड्रॉ करणं अर्थात एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये तुम्ही एला काय घेताय, बीला काय घेताय, कुठलं लोअर मोस्ट पॉईंट आहे, कुठलं अप्पर मोस्ट आहे हे तुम्ही एक्सप्लेन करणार आहात. वेटचे डिरेक्शन्स एक्सप्लेन करणार आहात. आणि डिरेक्टली तुम्ही मी याचा ॲक्च्युली तुम्हाला मी हे सांगते की याचं डेरिवेशन कसं लिहायचं हे मी ऑलरेडी अपलोड केलं आहे. सो प्लीज तो व्हिडिओ चेकआउट करा. मी तुम्हाला पूर्ण डेरिवेशन लिहून दिलं. एवढं सगळं थिअरी करायची गरज नाही आहे. यातलं काय काय महत्त्वाचं आहे आणि काय एक्झामला लिहिलं पाहिजे हे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशन बाय सुहानी सूर्यवंशी असं टाकलं तर तुम्हाला त्या व्हिडिओचं ह्याचं डेरिवेशन पाहायला मिळेल. ठीक आहे. सो प्लीज चेकआउट करा. हे तुम्ही स्किप करू शकता. फक्त जरा हे थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला जर आलंच की टी लोअर मोस्ट मायनस टी अप्पर मोस्ट मधल्याचं डिफरन्स काय असतं, टेन्शनच्या कंडिशन लिहायला आल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे लिहावं लागेल. स्पियर ऑफ डेथ यू कॅन स्किप. Vmax पण लक्षात ठेवा. तसंही याच्यामध्ये Vmax आलेलंच आहे, राईट, √RG हां याच्यामध्ये आलेलंच आहे. ठीक आहे. सो यू कॅन स्किप धिस. नेक्स्ट हे जरा क्वेश्चन्स ट्राय करू शकता. तसे तर हे तुम्हाला एक्झामला नाही येणार, प्रश्न फोडून येऊ शकतात. म्हणजे इथे खूप सारे क्वांटिटीज फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. एवढे येणार नाहीत कारण ऑब्व्हियसली तुम्हाला 2 मार्कांचेच न्यूमॅरिकल्स विचारले जातात. सो एवढं मोठं येणार नाही, पण ट्राय करा, तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. नेक्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्यात कडक आवडीचा मस्त आणि इझी टॉपिक. सो बेसिकली हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन करायची आहे. अगेन तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे पाहायला मिळेल की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे तुम्हाला खूपदा विचारलं गेलं आहे. मार्च 2022लाच रिसेंटलीच विचारलं गेलेलं आहे आणि याच्या आधी 2-3 वेळा पण विचारलं गेलेलं आहे, 2008, 2018 यासारख्या इयर्समध्ये. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय नाही, फक्त मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन लिहायची आहे. I = mr² फॉर्म्युला लिहायचा आहे आणि याचं हे आपलं युनिट लिहायचं आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर. आणि विचारलं असेल तर डायमेन्शनल ॲनालिसिस द्यायचं आहे m1 L² T⁻0 किंवा T0. ठीक आहे. सो बेसिकली असं तुम्हाला एवढंच लिहायचं असतं. जर त्यांनी सांगितलं असेल फॉर्म्युला लिहा, युनिट्स लिहा तरच लिहायचं, नाहीतर फक्त तुम्ही त्याचं डिफाईन करून सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सो बेसिकली कायनेटिक एनर्जीसाठी KE म्हणजेच कायनेटिक एनर्जी = ½ I⍵². हे जे डेरिवेशन आपण इथून किंवा हे जे एक्सप्रेशन आपल्याला इथून डिराईव्ह झालेलं आहे तर हे तुम्हाला डिराईव्ह करायला विचारलं गेलं होतं 2022 साली. ठीक आहे. सो अशा केसमध्ये यू शुड हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम, कारण तुम्हाला इथे R काय आहे, M1 M2 मधलं डिस्टन्स आहे हे दाखवावं लागेल. सो बेसिकली त्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे, डायग्राम एक्सप्लेन करायचा आहे, हे सगळे फॉर्म्युलास लिहायचे आणि अल्टिमेटली तुम्हाला हे मिळालं पाहिजे. हे आलं की तुम्हाला स्टॉप करायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे डेरिवेशन आलेलं होतं 2 मार्क्ससाठी. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे करून ठेवायचं आहे. अर्थात 2 मार्क ह्याला खूप कमी आहेत, 3 मार्कांपर्यंत पण येऊ शकतं हे. बट येस, कारण 1 मार्क डायग्रामसाठी आणि 2 मार्क हे सगळं डिराईव्ह करण्यासाठी. बट 2 मार्कांसाठी आला तर अगेन 1 मार्क डायग्राम विथ एक्सप्लेनेशनसाठी आणि 1 मार्क डिराईव्ह करण्यासाठी. असं खूप मोठं डेरिवेशन नाही आहे. बट या सो तुम्ही हे जे मधलं आहे ते सगळं स्किप करू शकता. आफ्टर दॅट हे पण तुम्ही स्किप करू शकता कारण याच्या आधी नाही विचारलं गेलं, इवन दिस ऑल्सो. नेक्स्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जुलै 2017, मार्च 2008, जुलै 2018, ऑक्टोबर 13, मार्च 19. सो खूप साऱ्या वर्ष हा टॉपिक विचारला गेलेला आहे रेडियस ऑफ गायरेशनचा. याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन, त्याच्यानंतर डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन आणि अलॉंग विथ इट्स फिजिकल सिग्निफिकन्स असेच सगळे प्रश्न दिलेले आहेत. सो तुम्हाला इन शॉर्ट हा पूर्ण पॅरेग्राफ लक्षात ठेवायचा आहे कारण याच्यामध्ये जे आहे ते या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आहे. ठीक आहे. सो रेडियस ऑफ गायरेशनसाठी तुम्हाला हा पूर्ण पॅरेग्राफ करायचा आहे. हा प्रश्न 2 मार्कांसाठी येतो जर फक्त डेफिनेशन असेल तर. अलॉंग विथ फिजिकल सिग्निफिकन्स असेल तर 3 मार्कांसाठी येतो. सो बेसिकली तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी या प्रश्नाची तयारी करायची आहे आणि पूर्णच लिहावं लागतं. नेक्स्ट आहे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. सो बेसिकली हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं किंवा ज्याला आपण म्हणतो फक्त पासिंगला काय करायचं असेल तर तुम्हाला फक्त पासिंगला हे रेडियस ऑफ गायरेशन आणि हे 2 थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस हे 2 ते 3 टॉपिक्स तुम्ही केले तर ॲटलिस्ट पासिंग पुरतं तुम्ही या चॅप्टर्समधून मार्क्स स्कोर करू शकता. ठीक आहे. सो थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस 2010, 2014, 2015. सो बेसिकली खूप साऱ्या वर्षी हे थिअरम्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही पण करून हे थिअरम करायचेच आहेत.
सो ॲक्च्युली मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता बट त्याचा आवाज रेकॉर्ड नाही झाला. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला थिअरम ऑफ पॅरेलल ॲक्सिस पाहायला मिळतो आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम पाहायला मिळते. सेम डायग्राम ड्रॉ करायचे, सेम सगळं जसं आहे तसं सगळं सेम लिहायचं अलॉंग विथ दिस स्टेटमेंट पण. ठीक आहे. सो जसं पुस्तकामध्ये दिलं आहे सेम टू सेम तसं थिअरम ऑफ पॅरेलल ॲक्सिस या लाईनपासून या लाईनपर्यंत सगळं लिहायचं आहे. साधारण 3 ते 4 मार्कांसाठी तुम्हाला हा थिअरम येतो. सो त्याच्याप्रमाणे तुम्हाला तयारी करावी लागेल. सिमिलरली थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अगेन सेम डायग्राम ड्रॉ करायचे, सगळं सेम लिहायचं इथपर्यंत सगळं सेम टू सेम. ठीक आहे. सो बेसिकली हे सगळं तुम्हाला या चॅप्टरसाठी या पर्टिक्युलर टॉपिकसाठी करायचं आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यावर जे काही क्वेश्चन्स आहेत. सो यातलं तुम्ही 1.7 थोडंसं एक जस्ट ट्राय करा. एक्झामला नाही येणार कारण खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे, बट तुम्ही जस्ट एक ट्राय करू शकता जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट्स अजून चांगले क्लिअर होतील. सो जस्ट एकदा ट्राय करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. सो बेसिकली अगेन याचं जे डेरिवेशन आहे की तुम्हाला हे दाखवायचं असतं अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन्स. तर त्यासाठी तुम्हाला हे विचारलं जातं. तुम्ही जर चेकआउट केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की असा सेम प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता 2008 साली. ठीक आहे. सो बेसिकली त्यासाठी तुम्हाला हे जे डेरिवेशन आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो L इज इक्वल टू I ओमेगा कसं येतं हे तुम्हाला दाखवायचं आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर टॉर्क. अगेन एक्सप्रेशन फॉर टॉर्क पण विचारलं गेलं होतं 2017 आणि 2016 साली. सो त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्रेशन ऑफ टॉर्क पण करायचं आहे. कुठपर्यंत करायचं आहे? टॉर्क इज इक्वल टू I ए रिलेशन आपलं एंडिंग पॉईंट असेल इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे अलॉंग विथ डायग्राम, त्याचं सगळं एक्सप्लेनेशन आणि सगळं सॉल्युशन. ठीक आहे. हे सगळे जे डेरिवेशन्स आहेत तर ते 2 ते 3 मार्कांसाठीच आहेत. पॅरेलल ॲक्सिस थिअरम आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन हे मात्र 3 ते 4 मार्कांसाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम डिफाईन करायला आलं होतं 2014, 15, 19, 18. सो बेसिकली या सगळ्या वर्षी. सो त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला हे डिफाईन करायचं आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नेमकं काय आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नेमकं काय आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन जे आहे सो ते बेसिकली कसं कन्झर्वड आहे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवायचं आहे असा एक प्रश्न होता. सो फक्त डेफिनेशन आली तर 1 मार्काला, अलॉंग विथ डेरिवेशन आलं तर 2 मार्कांसाठी आणि 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. एक तर पहिलं डिफाईन करा, दुसरं डिराईव्ह करा की ते कसं आलं आणि तिसरं म्हणजे त्याचं एक ॲप्लिकेशन लिहा. ठीक आहे. सो असा प्रश्न येऊन गेला आहे की एक अलॉंग विथ 2 प्रॉपर एक्झाम्पल्स किंवा 2 ॲप्रोप्रिएट एक्झाम्पल्स हे एक्सप्लेन करा. 2019ला हा प्रश्न विचारला गेला होता. सो बेसिकली तुम्ही कोणते पण 2 एक्झाम्पल्स घेऊ शकता. स्विमिंगचं घ्या, अजून काय आहे बॅलेट डान्सरचं घ्या, अजून तुम्हाला जर कुठलं एक्स्ट्रा माहिती असेल तुम्ही कुठलेही 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट आहे हे जे क्वेश्चन्स आहेत हे प्लीज अटेम्प्ट करा किंवा हे एकदा ट्राय करा कारण असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. 1.8 आणि 1.9 सारखे. ठीक आहे. खूप इझी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे 2 मार्कांना आरामात विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला न्यूमेरिकल्स करायचे आहेत एक्झामच्या दृष्टीने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रोलिंग मोशन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोलिंग मोशनचं डेरिवेशन येतं. कोणतं येतं? लेट मी शो यू कोणतं येतं. येस हे. सो बेसिकली तुम्हाला हे दाखवण्यासाठी येतं की कायनेटिक एनर्जी जी आहे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग तर ही ॲडिशन आहे ट्रान्सलेशनल एनर्जी अलॉंग विथ रोटेशनल एनर्जीची. सो त्यासाठी तुम्हाला हे दाखवायचं असतं, हे डेरिवेशन तुम्हाला दाखवायचं असतं किंवा हे फॉर्म्युला तुम्हाला दाखवायचं असतं. त्यासाठी तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करायला लागतील. ठीक आहे. म्हणजे कुठलाही डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता, एक बॉडी रोल होते ते दाखवू शकता. नेक्स्ट आहे हे तुम्हाला अजून एक एक्झाम्समध्ये नाही विचारलं गेलं आहे व्हीचं फॉर्म्युला किंवा एसाठीचं डेरिवेशन वगैरे नाही विचारलं गेलं आहे, बट हां हे विचारलं गेलं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही बाकी स्किप करू शकता. हे तुम्हाला येत असेल नसेल तर एकदा ट्राय करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये कुठले फॉर्म्युलाज केले पाहिजेत. फर्स्ट आहे हॉलो सिलेंडर किंवा थिन रिंगचा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये युजफुल आहे. सो हा करायचा आहे. जेवढे तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये लागणार आहेत बोर्डच्या न्यूमेरिकल्समध्ये किंवा नीटच्या न्यूमेरिकल्समध्ये इवन विथ CET साठी पण जे लागतील तेवढे सांगणार आहे. JEEसाठी थोडे सगळेच फॉर्म्युले तुम्हाला करावे लागतील जर तुम्ही JEE देणार असाल तर. बट CET नीट आणि येस CET नीटसाठी तुम्ही एवढे करू शकता. नेक्स्ट आहे थिन रिंगसाठीचं पण तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे तर इझी आहे. तुम्हाला जे सिलेंडरचं करायचं आहे थिन रिंगचं जे तुम्ही करणार आहात त्यासारखंच आहे, फक्त रेडियसमध्ये फरक आहे, बट हे तुम्हाला नाही येणार. नेक्स्ट आहे युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडरसाठी करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॉलो स्पिअरसाठी, सॉलिड स्पिअरसाठी, युनिफॉर्म रॉडसाठी करायचं आहे. रॉडसाठी जर आपण परपेंडिक्युलर टू लेंथ पासिंग थ्रू सेंटर ठेवलं तर आणि पासिंग थ्रू एंड ठेवलं तर. सो बस एवढंच करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट MCQs तुम्ही सगळे करणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर आन्सर इन ब्रीफमध्ये हे क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. सो बेसिकली सगळे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत आन्सर इन ब्रीफमधले. सो तुम्ही स्पेसिफिकली असं एक्सरसाइजमधलेच क्वेश्चन करायचे असं न करता जे मी सांगितले ते केलं तर तुमचं एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन ऑलमोस्ट कवर होत आहेत.
नेक्स्ट आहे न्यूमॅरिकल्स सॉल्ड एक्झाम्पलमधलेच करा. जर वेळ शिल्लक असेल आणि तुम्हाला न्यूमॅरिकल सॉल्व करायला आवडत असेल तर तुम्ही न्यूमॅरिकल करू शकता पुस्तकामधले. बट जे न्यूमॅरिकल म्हणजे एक्सरसाइजमधले करू शकता, पण जे न्यूमॅरिकल सॉल्ड न्यूमॅरिकल्स आहेत तेवढे केले तरी पण इनफ आहेत. कारण तुम्ही जर PYQsमध्ये पाहिलं तर हे जे न्यूमॅरिकल्स एक्सरसाइजमधले आहेत ते खूप जास्त मोठे आहेत. म्हणजे काही छोटे आहेत बट मेजॉरिटी न्यूमॅरिकल्स मोठे आहेत. सो तेवढे मोठे न्यूमॅरिकल्स तुम्हाला एक्झामला नाही येऊ शकत कारण वेटेज 2च मार्कांचं आहे. सो PYQsमध्ये न्यूमॅरिकल्स करा बेस्ट आहे. किंवा तुम्ही जर CETची तयारी करत असाल, नीटची तयारी करत असाल तर ते न्यूमॅरिकल्स केले तरी पण चालतील, ते पण यासाठी युजफुल आहेत. किंवा बेस्ट आहे सॉल्ड एक्झाम्पल्समधल्या न्यूमॅरिकल्सवरतीच फोकस करा. ओके, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की नेमका आपण कसा अभ्यास केला पाहिजे या चॅप्टरचा, काय काय आपण स्किप केलं पाहिजे आणि काय आपण ॲक्च्युअली केलं पाहिजे. सो सिमिलरली मी बाकी सगळ्या विषयांसाठी आणि सगळ्या चॅप्टरसाठी पण व्हिडिओ बनवत आहे. आय होप की तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील. नक्की कमेंटमध्ये सांगा की ही सिरीज सुरू ठेवली पाहिजे का, आणि या सगळ्याची एक प्लेलिस्ट बनवली जाईल आणि ती तुम्ही नंतर पाहू शकता जेव्हा कधी सगळे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा. याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि हेच सगळे प्रश्न बोर्डामध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे फक्त एवढंच करून गेलात तरी पण चालेल. आणि बाय.